20 जून 2022 महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक पार पडली. 10 जागांसाठी ती होती, तुम्हाला आठवत असेल. आणि त्या दिवशी मी सांगत होतो की 10 दिवसापूर्वी 10 जून 2022ला राज्यसभेच्या 6 जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसची 5-6 मतं फोडून धनंजय महाडिक हे अतिरिक्त उमेदवार भाजपनं निवडून आणले आणि संजय पवार हे जे अधिकृत उमेदवार होते शिवसेनेचे, त्यांचा पराभव झाला होता. तेव्हा 6 मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसची फुटली होती. आणि 10 दिवसांनी मग 10 जागा विधान परिषदेच्या त्यासाठी निवडणूक पार पडली. 20 जून 2022 तेव्हा आठवत असेल भगतसिंग कोश्यारी हेही आजारी होते. त्यांना कोविड झाला होता आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आजारी होते. 20 जून 2022 महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक पार पडली 10 जागांसाठी. त्या रात्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन सुरतला गेले. 10-12 आमदार घेऊन गेले होते. त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले. 22 जून 2022ला पहाटेच्या वेळी एकनाथ शिंदे 30 पेक्षा जास्त आमदार घेऊन सुरत एअरपोर्टवरनं गुवाहाटीला रवाना झाले. राहुल नार्वेकरांनी शिवसेना फुटीची तारीख मुकर्रर केली आहे त्यांच्या निवाड्यामध्ये. ती आहे 21 जून 2022, ज्या दिवशी शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. आमच्याकडंच बहुमत आहे म्हणून आम्हीच मूळ पक्ष असा दावा केला. ती तारीख 21 जून 2022 मुकर्रर केली. 22 जूनला सुरतला रवाना झाले. सुरतवरून गुवाहाटीला रवाना झाले एकनाथ शिंदे आणि आमदार त्यांचे काही. 23 जून 2022ला 22 जून रोजी ठाकरेंनी पक्षाची बैठक बोलावली. त्या बैठकीला शिंदेसह 16 आमदार गैरहजर राहिले. त्यामुळे शिस्तभंग केल्याबद्दल शिंदेसह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करणारं पत्र आमदार अजय चौधरी यांच्या मार्फत उद्धव ठाकरेंनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले. कारण तेव्हा विधानसभेला अध्यक्ष नव्हते. नाना पटोले यांनी राजीनामा दिला. विधानसभेचा राजीनामा म्हणजेच अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी का दिला हे सगळेच डोके फोडतायत. काँग्रेसचे नेते शरद पवारही उद्धव ठाकरे. नाना पटोले जर का तिथे असते तर खरंच शिवसेना फुटली असती की नसती हाही एक वेगळा विषय आहे. तेव्हा नाना पटोले यांची कृती ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. काल ते निलंबित झाले होते विधानसभेत. तसेच इथे सुद्धा कोणालाही विश्वासात न घेता आघाडीतल्या परस्पर विधानसभा अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सरकार कोसळलं महाविकास आघाडीची. त्याचं पातक उद्धव ठाकरेंचे नेते खासगीत आणि आता जाहीरही हे नाना पटोलेंवर फोडतात की अहो तुम्ही थांबायला पाहिजे होतं, तुम्हाला कळायला पाहिजे होतं, आपलं सरकार त्यामुळं कमजोर झालं, तुम्ही विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं प्रदेशाध्यक्ष पदासाठी. असो, पुढे 24 जून 2022 शिवसेनेचे 38 आमदार गुवाहाटीला आल्याचा दावा शिंदे गटानं केला. शिंदे समर्थक बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या ठाकरे गटाच्या हालचाली सुरू झाल्या. 26 जून 2022 शिंदे गटानं 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेते पदाच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. म्हणून प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. 26 जून 2022 तेव्हा वेकेशन बेंच होतं. सुट्ट्या होत्या सुप्रीम कोर्टाला उन्हाळ्याच्या, पण वेकेशन बेंच काम करत होतं. 28 जून 2022 देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मागणीवर आदेशही दिला की बहुमत चाचणीला जा, तुमचं सरकार अल्पमतात आलंय, विरोधी पक्ष नेते तशी मागणी करतायत. आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना तसा आदेश दिला. 29 जून 2022 तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जूनला बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे निर्देश आले भगतसिंग कोश्यारींचे. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात गेले उद्धव ठाकरे. मात्र रात्रीच याचिका फेटाळली आणि बहुमत चाचणी घ्यावीच लागेल असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या वेकेशन बेंचने दिला. त्याआधीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता इथे जी भानगड झाली आहे 29 जूनला सुप्रीम कोर्टाचं जे वेकेशन बेंच होतं त्यांनी आधी हे जे 16 आमदार अपात्र आहेत
त्याला तुम्ही 48 तासाचीच मुदत दिलेली आहे म्हणून त्याला स्थगिती दिली. आणि दुसऱ्या दिवशी जो निर्णय झाला 29 जून 2022चा की राज्यपालांनी जो आदेश दिलाय तो पालन करा, तुम्ही बहुमत चाचणीला द्या. नंतर जे सरन्यायाधीश आले NV रमन्ना यांच्या लक्षात आलं की काहीतरी एरर ऑफ जजमेंट झालेला आहे, इथे आपल्याच काही गाईडलाईन्सला आणि निर्देशांना हरताळ फासला गेलाय. मग त्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरन्यायाधीश NV रमन्ना यांनी घटनापीठ नेमलं 3 सदस्य. का तर ही जी भानगड झाली की आधी स्थगिती दिली गेली अपात्रतेच्या नोटिसांना, वेळ वाढवून दिला आणि लगेच मग राज्यपालांचा निर्णय बेकायदेशीर असताना सुद्धा बहुमत चाचणी घ्या असा निर्णय हा व्हेकेशन बेंच ऑफ सुप्रीम कोर्टने दिला. आणि ती बाब ओव्हरलॅप करण्यासाठी किंवा झाकण्यासाठी मग 3 सदस्यीय NV रमन्नांचं घटनापीठ इथे आलं. यावरती खरंच पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे की सुप्रीम कोर्टात सुद्धा काय झालं, म्हणजे मग कळेल की महाराष्ट्रातला सत्ता संघर्षामध्ये कोणावर अन्याय झाला, कोणाला न्याय मिळाला. या बाबी पुढे येणार आहेत, मीच पुस्तक लिहिणार आहे. त्यानंतर पुढे 1 जुलै 2022 भाजप आणि शिंदे गटाकडून आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. 1 जुलै 2022. त्याआधी सरकार आलं होतं. 30 जून 2022ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. शिंदे सरकार आलं होतं महायुतीचं. त्यानंतर 2 जुलै 2022 विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप बजावला. सुनील प्रभू यांनी हा व्हीप बंडखोर शिवसेना आमदारांनाही लागू असेल असं त्यात त्यांनी म्हटलं. गोगावले जे होते, भरत गोगावले जे शिंदे सेनेचे व्हीप होते, त्यांनी सुद्धा ठाकरेंच्या आमदारांना व्हीप बजावला. आणि गोगावले यांनी तेव्हा ठाकरेंच्या आमदारांना व्हीप बजावला. आता भरत गोगावले यांचा व्हीप हा सुप्रीम कोर्टानं नंतर 11 मे 2023ला जो अंतिम निकाल दिला त्यात घटनाबाह्य ठरवलाय. आणि राहुल नार्वेकरांची निवड ही गोगावलेंच्याही व्हीपच्या आधारे झालेली आहे, विसरू नका. तेव्हा हे सगळंच ना फार गंभीर आहे. आणि म्हणून मग सुप्रीम कोर्टात नव्यानं खटला उभा राहतोय, त्यात ह्या सगळ्या बाबतींची चिरफाड होणार आहे. 3 जुलै 2022 विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड. शिवसेना गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली गेली. सुप्रीम कोर्टाने ती अवैध ठरवली 11 मे 2023च्या पुढे निकालामध्ये 1 वर्षांनी. बघा 7 जुलै 2022 29 बंडखोर आमदारांवरील अपात्रता याचिकेवर उपाध्यक्षांचा निर्णय व्हावा यासाठी महाविकास आघाडीनं सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पुढे 11 जुलै 2022 सुप्रीम कोर्टातील सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाईचा निर्णय न घेण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना सूचना दिल्या गेल्या. 4 ऑगस्ट 2022 मूळ शिवसेना कुणाची यावर न्यायालयीन सुनावणी झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने ठोस निर्णय घेऊ नये असा आदेश सरन्यायाधीश तत्कालीन NV रमन्ना यांनी काढला. 17 फेब्रुवारी 2023 निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण हे चिन्हही त्यांना दिलं, म्हणजे मूळ शिवसेना शिंदे सेनेला दिली. त्यानंतर 11 मे 2023 निकाल आला सुप्रीम कोर्टाचा. काय आला? सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला. पक्षांतर बंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदेसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असं सांगून राहुल नार्वेकरांवर निर्णय सोपवण्यात आला. 5 महिन्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू झाली. विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतर तोही रखडत